नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून लक्ष्मीताई रवींद्र ताठे, गीता प्रवीण वाघमारे आणि गणेश रमेश उन्हवणे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। बुधवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी आरटीओ ऑफिस जवळ नामको कॅन्सर हॉस्पिटल मागे कर्णनगर परिसरात जाहीर चौक सभा तसेच प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले। यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून उपस्थितांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक न्याय, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रभाग क्रमांक 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याने येथील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले। या निवडणुकीत तुमचा मुख्य प्रचार अजेंडा काय असणार आहे, काय सांगा? आमचा मुख्य प्रचार अजेंडा आहे की भीतीमुक्त शहर, पर्यावरणयुक्त शहर आणि स्वच्छ शहर हाच आमचा या निवडणुकीचा अजेंडा असणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे की कुंभमेळ्याच्या कार्यकाळामध्ये हे जे नगरसेवक तुम्ही निवडून देणार आहात, या नगरसेवकांकडे जवळपास 2.5-3 वर्षाचा कार्यकाळ हा कुंभमेळ्याचा कार्यकाळ असणार आहे। आमचा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या कार्यकाळामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जर नगरसेवक तुम्ही निवडून दिले तर तुमच्या दैनंदिनीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही। घंटागाडी कर्मचारी असतील, क वर्ग कर्मचारी असतील, यांची 2002 पासून भरती नाहीये। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जर निवडून गेले तर पहिल्यांदा अभिसभेमध्ये या भरतीचा प्रश्न आम्ही लावून धरू। मतदारांना हेच आवाहन करेल की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आज आपल्या समोर आपण उभे केलेले आहेत। आजपर्यंत प्रस्थापित प्रत्येक पक्षाला आपण नगरसेवक पद दिलं, सत्ता दिली, परंतु नाशिकचं काय विकास झाला, काय कायापालट झाला हे कोणालाही काही कळलं नाही। अजूनही नोकर भरतीच्या संदर्भात असेल, तपोवनाच्या संदर्भात असेल, कोणीही भूमिका घेतलेली नाही। आम्ही वंचित बहुजन आघाडी तपोवनाच्या आंदोलनाच्या बाबतीत कायम समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांच्या बलबुत्यावर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारे आमिष आला, माझ्याकडे रिक्षा चालक आहे, माझ्याकडे बँकेतला कर्मचारी आहे, कोटी कोटी रुपयाला लात मारून हे पोरं तुमच्या समोर उमेदवाऱ्या करत आहेत, या उमेदवारांना आपण मतदान द्या आणि वंचित बहुजन आघाडीचे काम करणारे नगरसेवक आपण निवडून द्या। काही सभेचं आयोजन करण्यात येणार आहे का? 10 तारखेला आपण प्रेस देखील घेणार आहात, त्याबद्दल काय सांगा? वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 मध्ये 9 तारखेला सायंकाळी 7 वाजता सुजात आंबेडकर साहेब यांची एक बाईक रॅली आणि सभा होणार आहे। त्याच पद्धतीनं 10 तारखेला सकाळी 9 वाजता मदिना लॉन्स, वडाळा गाव, नाशिक या ठिकाणी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रचार सभा होणार आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून आपण निवडणूक लढवित आहात। आज प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे, काय सांगा? आज प्रभाग क्रमांक 4च्या प्रचार कार्यालयाचं नारळ आज आमचे वंचितचे जिल्हा अध्यक्ष व सर्वच वंचितचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी प्रभागातले मतदार बंधू सर्वे आणि भगिनी इथे येऊन आज प्रचाराचं नारळ फोडलेला आहे। आज आपण बघता प्रभाग क्रमांक 4 आम्ही सर्व पिंजून काढलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये दादा अतिशय असं प्रभाग क्रमांक 4चं कुठेही काम झाले नाही। प्रभाग क्रमांक 4चे जर रस्ते बघितलं तर अक्षरशः चाळणी झालेली आहे। इथे महिला सुरक्षित नाहीयेत। आम्ही पाटावर गेलो तर तिथले घर उठणार होते, तिथल्या घरांना टॉयलेट बाथरूम नाहीयेत। म्हणजे आपण खेडेगावामध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं घर तिथं शौचालय पाहिजे, पण या नाशिक सिटीमध्ये घर तिथं शौचालय नाहीये। कारण शौचालय जर नसलं तर ते महिला वर्ग सर्व रोडवरती टॉयलेटला बसतात, उघड्यावरती टॉयलेटला बसतात। त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही मार्केटमध्ये किंवा रस्त्यावरती जवान मुलं आणि महिला टॉयलेटला बसतात। म्हणजे ह्या नाशिक नगरीची अवस्था जर बघितली तर एकदम निंदनीय असं हे नाशिकची स्थिती या बीजेपी आणि शिंदे गटाने करून ठेवलेली आहे। कारण आपण बघता यांची सत्ता आहे। आज आपण बघितलं तर कुंभमेळा येत आहे 2027ला आणि आपण या कुंभमेळ्याच्या कार्यकाळामध्ये जर झाडं वाचू शकत नाही तर मला असं वाटतं याच्या पुढे माणसंही वाचू शकत नाही। कारण त्या झाडांवरती कत्तल होण्याची आज वेळ आलेली आहे। कुंभमेळ्याला का आपण बघतो कुंभमेळा हा साधू संत डोंगरा दऱ्यामध्ये राहता, झाडा झुडपामध्ये राहणारा साधू वर्ग तो काय महालामध्ये राहील का?
हा म्हणजे आपण जो पारंपरिक आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती आता कुठेतरी राहिली नाही. त्याच्यामुळे या नाशिकला कुठेच आता कला राहिलेली नाही. ही नाशिक म्हणजे आता भयान नाशिक करून ठेवणार. कारण या नाशिक नगरीची ख्याती अशी आहे का हे थंड ठिकाण आहे. इथं बाहेर गावातनं लोक येतात. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा लोक काय म्हणतात निसर्गमय नाशिक. पण या निसर्गावरती कुऱ्हाड पडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सांगतो वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या. का आपले जर महापालिकेत नगरसेवक गेले दादा तर या मुद्द्यावरती भांडतील. कारण काय होतं नगरसेवक बीजेपी आणि शिंदे गटाचे असल्यामुळे त्यांना जाब विचारणारा कोणी नाही राहत. म्हणून आता पैशाचा पाऊस पाडून ते कोणी आम्हाला जाब विचारू नये आणि विरोधी पक्षात बसू नये अशी त्यांची भावना आहे. म्हणून मायबाप जनतेला आणि मतदारांना एवढेच आवाहन करेल का सर्व नाशिक मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने आपण विजय करावा जेणेकरून तुमचे मुद्दे आणि तुमच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी भांडेल. एवढेच सांगते आणि इथेच थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार? प्रभाग क्रमांक 4 मध्ये दादा तुम्ही जर बघितलं तर घर आहे पण नळाला पाणी नाहीये. घर आहेत पण टॉयलेट बाथरूम नाहीयेत. लाईटी नाहीये प्रभागामध्ये. तुम्ही म्हणजे रस्ते सुद्धा नाहीये. तुम्ही जर फुलेनगर परिसरात जर पायी चालत असेल तर पूर्ण गटार गंगा वाहते. तुम्ही आज मुंबई सारखी एवढी मोठी मुंबई आहे. हे नाशिक त्याच्या पुढे अतिशय असं छोटं नाशिक आहे. नाशिक म्हटलं तर अर्धी मुंबई पण नाहीये. मला वाटतं 1% पण नसेल. तर या नाशिक मध्ये तुम्ही नाले देऊ शकत नाही का? हे सांडपाणी त्या नाल्यामध्ये तुम्ही टाकू शकत नाही का नगरसेवक? ज्या या नाशिकच्या महानगरपालिकेवरती बीजेपी आणि शिंदे गटाची सत्ता राहिलेली आहे. म्हणजे शिंदे गटाची अजून महापालिकेवर सत्ता नाही आलेली. ते आता आलेच सत्तेत. पण पहिल्याही शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. पण त्यांनी अशा सोयी सुविधा केल्यात का? म्हणून आम्हाला वाटतं ह्या प्रभागामध्ये जर मला नगरसेवक पदी आमच्या पॅनलला जर निवडून दिला तर आमच्या वतीने या प्रभागाला गवाही देतो आम्ही का या प्रभागामध्ये सर्व सुविधा आम्ही त्यांना पुरवल्याशिवाय राहणार नाही. कारण इथल्या नागरिकांना सुविधाची गरज आहे. महाडाचे घरं बांधून देऊ. कारण महाडाचे घरं बांधले तुम्ही बघितले ते महाडाचे घरं पाऊस आला का पडून जातात. तिथले नागरिक जखमी होतात. साधी विचारपूस करायला हे नगरसेवक त्यांना जात नाही. म्हणून या प्रभागाचा मला वाटतं मी सर्व कायापालट करेल एवढंच इथे गवाही देते. काही प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? बघा दादा इथे या प्रभाग 4 मध्ये युवक पिढी जी आहे कोणी इंजिनियर झालेला आहे डॉक्टर झालेला आहे असं नाही का या प्रभागात लोक शिकलेले नाहीयेत. या प्रभागात अतिशय असे अधिकारी घडून गेलेले आहेत. यांना हाताला आता या युवकांच्या काम नाहीये. गुन्हेगारी वाढलेली या प्रभागामध्ये. म्हणजे दिवसा ढवळ्या या प्रभागामध्ये कोणी आरे म्हटलं का तो तिकडनं कारे म्हणतो. या प्रभागात वचक राहिलेला नाही. म्हणून मी सर्वात पहिले या प्रभागामध्ये आता आपण आरटीओ परिसरामध्ये शाखे कार्यालयाचं ओपनिंग केलं. या परिसरामध्ये कुठेही एखादं पोलीस चौकी नाहीये. जर एखाद्यावर जर अतिप्रसंग आला रात्रीचा तर त्याला जावं लागतं पंचवटीच्या पोलीस स्टेशनला. फुलेनगरची पोलीस चौकीमध्ये कोणी राहत नाही. हा मग या लोकांनी जायचं कुठं? जर इमिजिएट काही जर घडलं तर या लोकांना जावं लागतं पंचवटी पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये प्रत्येक भागामध्ये आम्ही एक पोलीस चौकी करू. रात्रीची गस्त असेल तुम्ही बघितले रात्रीची गस्त कुठेच नसते. त्यामुळे महिला घाबरतात, तरुण मुली घाबरतात. या सर्व सुविधा आम्ही या प्रभागामध्ये देणार. आरोग्याचा एक मुख्य प्रश्न आहे त्यासाठी आपलं काय प्रभागात काय योजना राबवणार आहात? दादा आपण बघितलं प्रभाग क्रमांक 4 मध्ये फक्त एक मायको दवाखान्याचं हॉस्पिटल आहे आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधीचं हॉस्पिटल आहे. पण इथे सुविधा नाहीयेत. जर कधी जर महिलांना इमर्जन्सी जर डिलिव्हरीची वेळ आली तर ते लोक म्हणतात जा सिव्हिलला जात आहे. तर त्या वेळेला त्या महिलांना तिथं प्रसूती करून घेतली पाहिजे त्या इंदिरा गांधीच्या दवाखान्यात. तिथं सुद्धा त्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्या आरेरावीची भाषा करतात. बाळ अक्षरशः बाहेर आलेलं असतं आणि ते सांगतात तुम्हाला सिव्हिलला जावं लागेल. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये अतिशय असं चांगल्या बेडचं हॉस्पिटल आम्ही इथे उभारू जेणेकरून महिलांना सिव्हिल पर्यंत जायची वेळ येणार नाही. याच प्रभागामध्ये राहतील. कारण हातावरती काम करणारा वर्ग आहे या प्रभाग 4 मध्ये. मोलमजुरी करून खाणारा वर्ग आहे या प्रभागाचा. मला बाळासाहेबांनी जी जबाबदारी दिली आंबेडकर साहेबांचे मी फार ऋणी आहे आणि त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण ज्या पक्षामध्ये मी 35 वर्ष झेंडे वाहिले, ज्या पक्षाचे मी केसेस घेतल्या 395 सारख्या केसेस आमच्यावर शिवसेनेत झाल्या. ज्या शिंदे गटात ज्या शिंदे साहेब बाहेर निघाले आणि त्यावेळेला लोक घाबरत होते नाशिक मध्ये त्यावेळेस सगळ्यात पहिली महिला मी नाशिक मधून आहे. पण आता लोंढे आलेत
बाहेरून त्या पक्षामध्ये शिंदे गटात, आणि शिंदे साहेबांनाही जे कार्यकर्ते त्यांची काही जाण राहिली नाही. आम्ही पहिले म्हणत होतो उद्धव ठाकरेंना अर्ध्या कानाचे, त्यांना कान नाही, कार्यकर्त्यांचं ऐकून घेत नाही. पण मला तर असं वाटतं की उद्धव ठाकरेंना तरी थोडा अर्धा कान होता, पण शिंदे साहेबांपर्यंत जे पोहोचवणारे आहेत ना दलाल नाशिक मधले, ते तर त्यांना कानच ठेवू नाही राहिले. कारण साहेब चांगले आहेत, शिंदे साहेब हे चांगले आहेत, पण इथले जे दलाल आहेत ना दलाल, त्यांनी पहिले बीजेपीत दलाली केली महानगर प्रमुख असताना. आता त्यांना शिंदे गटाने काय जबाबदारी उपनेते दिलं, काही जिल्हा प्रमुख दिलं, पण त्यांनी फक्त दलाली केली. झेरॉक्स काढायचे एबी फॉर्मचे, याला एक एबी फॉर्मचा झेरॉक्स द्यायचा, त्याला एक एबी फॉर्मचा झेरॉक्स द्यायचा आणि आपलं घर भरायचं. एवढा धंदा या शिंदे गटाच्या पक्षाने केलेला आहे. पण माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावरती जबाबदारी देऊन मला एबी फॉर्म दिला व मला उमेदवारी दिली. त्याच्यामुळे सर्वात प्रथम मी वंचित बहुजन पक्षाचे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे ऋणी आहे, आणि त्यांचे खूप खूप मी आभार मानते का त्यांनी मला माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन या प्रभागामध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार दिला. काही जाता जाता प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना काय आवाहन करा? मी जाता जाता प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांना एवढंच आवाहन करेल का आता शिंदे गट असो बीजेपी असो, खूप सारा पैशाचा पाऊस पडेल. दादा, पाऊस इतका पडेल का 4,000 मताची किंमत लावेल, 5,000 लावेल. तुम्ही आता बघितलं असेल जिल्हा परिषदची निवडणूक, त्र्यंबकेश्वरला 50,000ची बोली लागली. किती? 50,000ची. पण मायबाप जनतेने त्यांना जागा दाखवून दिली. 50,000 रुपये मताची किंमत लागली, पण त्यांना जमीन उद्ध्वस्त केल्याशिवाय याच मतदारांनी ठेवलं नाही. म्हणून मला वाटतं मतदार आता काही दूध खुळा राहिला नाही. यांनी आता 15,000 वाटू द्या, नाही तर 50,000 वाटू द्या. यांना जनता धडा शिकवेल. आणि आमच्या सारखे नाही पैसे आमच्या जवळ, आम्ही गरीब उमेदवार हात जोडतो आणि ताई दादा आम्हाला मतदान करा एवढीच विनंती करतो. आणि ही जनता मतदार बांधव आम्हाला 15 तारखेला आमच्या गॅस सिलेंडरला मतदान करून आम्हाला पॅनलला निवडून देतील, एवढी मला खात्री त्यांच्याकडनं आहे. लक्ष्मीताई ताठे, गीताताई वाघमारे, गणेश दादा उन्नवणे. स्वतःसाठी गाडी बंगला व पैसे कमवण्यासाठी ते निवडणुकीसाठी उभे नाहीये. जे कोणी नवीन उमेदवार उभे आहेत ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी उभे आहेत का त्यांना घबाड कमवायचं आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार दिले आहेत तो इथल्या सामान्य जनतेचा प्रश्न कसा सुटला जाईल, या प्रभागाचा विकास कसा होईल, ह्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाशिक महानगरपालिकेमध्ये तांडव केल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही देतो. आणि आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक कधी फिरताना पाहिला का? मी इथे राहते म्हणून विचारते, मी इथे राहते म्हणून विचारते. कोणाकोणाला नगरसेवक कसे दिसतात माहित आहे? कोणालाच माहित नाही. नगरसेवक आता माहित पडले असते कारण 8 दिवसापासून फिरतात. त्याच्यामुळे आपण हे ठरवायचं आहे का कधी नवत उगवणारे चंद्र द्यायचे की आता दररोज सकाळी उगवणारा सूर्य द्यायचा. तर मी सगळ्यांना हे सांगेन, आपल्यातला माणूस निवडून द्या, आपल्यासाठी धावणारा माणूस निवडून द्या. लक्ष्मीताई ताठे ह्या माझ्यापेक्षा फार सिनियर आहेत, पण तरी ह्या माझ्या जीवाभावाची मैत्रीण आहे. त्याच्यामुळे जाहीरपणे सांगते माझं मत लक्ष्मीताई. आणि वाघमारेताई सुद्धा माझी मैत्रीण आहे, कोणाला माहित नसेल वाघमारेताई. हो ना. बाकी सगळे उमेदवार जे आहेत हे सगळे हे आपलेच माणसं आहेत, आपल्यासारखे आहेत, आपल्यातलेच आहेत. आपण आपल्यातला माणूस जेव्हा ही इतकी चुकीची भावना आहे, मला खरंच कळत नाही का नगरसेवक व्हायचे म्हणजे श्रीमंत व्हायचे. प्रचंड ज्याला श्रीमंत व्हायचं तो फॉर्म भरतो, बरं का? कोणाला श्रीमंत व्हायचं असलं का मग चला आपला इथं शिक्षण लागत नाही, इथं डिप्लोमा लागत नाही. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी फॉर्म भरायचा आणि त्यांनी इलेक्शन लढायचं आणि जो नगरसेवक झाला तो श्रीमंत झाला. ही जी भावना आहे ही पुसावी लागेल. जो नगरसेवक आहे तो जनतेचा सेवक असतो, जो नगरसेवक असतो तो जनतेचा नोकर असतो. आणि नोकर कोण असतो? सर्वसामान्य माणूस असतो. बंगल्यातले लोक नोकर बनत नसतात. आपण जेव्हा जनता म्हणून त्यांच्या दारात जातो आणि ज्यांच्या जनता म्हणून आपण जेव्हा त्यांना दाद मागायला जातो तर आपल्याला नोकरासारखी त्यांना ते आपल्याला ट्रीटमेंट देतात की त्यांच्या घरी कोण आलं आपण त्यांचे नोकर. आपण बापरे आपल्याला नगरसेवकाच्या घरी जायचं, ही भावना नसली पाहिजे. मी मतदार आहे, मी मतदान केलेलं आहे, मी तुझ्याकडे आलो, तू माझा नोकर आहेस, तुला माझ्यासाठी करावं लागेल.
ही भावना केव्हा येईल जेव्हा तुम्ही आपल्यातला माणूस नगरसेवक म्हणून द्या. सेवक म्हणजे आपल्यातला माणूस असतो, बंगल्यातला माणूस नसतो. तर मी सगळ्यांना एवढंच सांगते, आपल्यातला माणूस निवडून द्या, आपल्या जीवाभावाचा, आपल्या ओळखीचा, आपल्याला नेहमी दिसणारा, आपल्यासाठी नेहमी धावून येणारा असा नगरसेवक निवडून द्या. आपल्या प्रभागाचा विकास हा आपलाच माणूस करेल एवढं मी बोलते. लक्ष्मीताईंना आणि वाघमारे ताईंना आणि बाकीच्या सगळ्या उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचे मतदान आहे तुम्हाला. बाळासाहेबांची आठवण कधी येते? एखाद्याला काही गरज लागली ना त्यावेळेस बाळासाहेबांची आठवण येते. आणि वोटिंग करायचं असलं तुम्ही बीजेपी कडे जातात, धनुष्यबाणाकडे जातात. यावेळेस एकदा त्यांना चान्स देऊन बघा. हे जर बाहेर राहून जर प्रश्न सोडवता तर नगरपालिकेत गेल्यावर प्रश्न आपले ऑटोमॅटिक मार्गी लागतील. एवढं बोलतो थांबतो. जय भीम जय शिवराय. जमलोय प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवाराच्या प्रचाराच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी. सांगण्याचं इथं मी कुठल्या प्रकारचं भाषण करायला आलो नाही, काही नाही. मी सगळं सरळ सांगतोय की ताटेताई उमेदवार आहे, वाघमारेताई उमेदवार आहे, उनवणे साहेब उमेदवार आहे. निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी काय करणार आहे हे महत्वाचं आहे. तर सर्वात महत्वाचं आपल्याकडे रस्ता, पाणी याच्यावर सगळेजण बोलतात. पण आपल्याकडे आता येणार आहे 18 महिन्याचा कुंभमेळा. या कुंभमेळ्यात दैनंदिन जीवनात होणार जो त्रास आहे 18 महिने, हा सामान्य माणसाला किती त्रास होणार आहे, या चिमुकल्या शाळेत जाणार यांच्यासाठी काय करणार, ह्या सर्व गोष्टींवरती आम्ही म्हणजे पहिला प्रश्न उचलतोय. आपल्या जाहीरनाम्यात सांगितलंय की लहान मुलांच्या शिक्षणाची अडचण होणार नाही, याची एकही दैनंदिन जीवनातलं शिक्षण बंद होणार नाही, याच्यासाठी काय उपाययोजना असतील ह्या आम्ही आता ब्लूप्रिंट मध्ये तयार करतो. याचबरोबर आपले महापुरुषांचे पुतळे, आता फुलेनगरला आपल्या 3 पुतळे सर्व अर्धवट आहे. आपली पहिली मागणी आहे ताटेताईंच्या वतीने, मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ते सर्व पुतळे आपण हे पूर्ण उभारणारे, ही आपली पहिली मागणी आहे. आज महानगरपालिकेच्या शाळा बंद होत आहेत. बीडी भालेकर सारखी शाळा बंद झाली. या महानगरपालिकेच्या शाळा बंद का होत आहेत? कारण बीजेपीला आपले सामान्य मुलांना शिक्षण भेटलं नाही पाहिजे, ही त्यांची सगळ्यात मोठं षडयंत्र आहे. हे आपण हाणून पाडणार आहे. महानगरपालिकेकडनं आपण इंग्लिश मिडियमच्या शाळा कशा उभ्या राहतील याच्यासाठी प्रयत्न करणारे आपले उमेदवार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की पहिलं आपण आपल्या प्राधान्य बघा, की आपल्या उपाययोजना, आपल्या सामान्य जीवनातल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आपल्याला ज्या काही गरजा आहे, या मूलभूत गरजा कोण पूर्ण करणारे याला उमेदवारी, याला मतदान करा. सिलेंडरला मतदान करणार म्हणजे तुम्ही तुमचे सामान्य प्रश्न सोडवणारे. आज तुम्हाला कोणी गाजर देईल का 3000 रुपये द्या तुम्हाला लाडकी बहिणीची, त्यांनी इतकेच सांगितलं की तुम्हाला पैसे नाही. हे पैसे येतील याची शाश्वती का हो? सरकार पडलं तर तुम्हाला देईल का ते? नाही. पण आमचं सरकार येऊ ना येऊ आम्ही काम करणारच, कारण आमच्या सोबत बाळासाहेब आंबेडकर आहे. आज नाशिकमध्ये एक बीजेपीचा उमेदवार आहे, सगळ्यांना माहिती आहे, असं नांदूर नाक्यावरती प्रकरण घडलं, दुरुत्तर प्रकरण. हा माणूस बिचारा 21-23 वर्षाचा तरुण होता, लांब जाऊन त्याला मारून टाकलं का? तर फक्त तो एक बहुजनाचा मुलगा होता म्हणून त्याच्यावरती ठामपणे भूमिका घेतली नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीने. आज बीजेपीचा प्रस्थापित सगळ्यात जास्त पैसे असलेला उमेदवार आज कुठे आहे? सेंट्रल जेलमध्ये जाऊन बसलाय. त्याला जामीन मिळत नाही. ही ताकद वंचित बहुजन आघाडीने दिलेली. आपल्याकडे आदिवासी समाजाच्या मुलांसाठी आपण खूप मोठं हे केलं. त्यांचे स्कॉलरशिपचे प्रश्न होते ते सोडवले. हे विद्यार्थी संघटनेचे पोरं आहे, हे आपले स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवतात. मुलांसाठी शिक्षणात आपले जे वसतिगृहाचे प्रश्न सोडवतात. शाळेत मुलांना जे काही फी वाढी होती याच्यासाठी काम केलं जातं. तरुणांच्या रोजगारासाठी प्रश्न आपण सोडवतो. आम्ही युवकाच्या वतीने नाशिक महिंद्रा कंपनीच्या इथे एक कंपनी होती अल्फा नावाची, जी बंद झाली. 50 मुलांना एकाच दिवशी अचानक न सांगता कामावरून काढून टाकलं, कंपनी बंद करून टाकली. आम्ही 2 दिवसात त्या मुलांचा पूर्ण पैसा काढून त्यांचा PF वगैरे सर्व जमा करून, ही ताकद वंचित बहुजन आघाडी. सामान्यांचा आवाज म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्याच्यामुळं सर्वांनी येत्या 15 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं. नाशिकमध्ये काँग्रेसला युतीचा हातातून प्रस्ताव गेल्यानंतर काँग्रेस म्हणते का तुम्हाला 5 जागा देते. ज्या काँग्रेसची जागा लायकी 122 सीट लढवायची नव्हती, ती आम्हाला सांगते की 5 जागा घ्या. आम्ही काँग्रेसला म्हणतो की नाशिकची जी काँग्रेस आहे ती बीजेपीला विकली गेलेली काँग्रेस. आमची लढाई ही सरळ इथे असणाऱ्या शिंदे गटासोबत आणि इथे असणाऱ्या बीजेपी सोबत असणारी लढाई.
नाशिक मध्ये इथे असणाऱ्या महाविकास आघाडीचं काहीच नाही, हे सरळ सरळ आता तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. दरवेळेस बाळासाहेब आंबेडकरांना कोणत्या तरी शब्दामध्ये अडकवायचं आणि इथे बी टीमचा आरोप करून आमच्यावरती इथे असणाऱ्या मतदारांना संदर्भात टाकायचं. अहो हो, बी टीम आहे, त्या बी टीमचं नाव बाळासाहेब आंबेडकरांची बी टीम आहे. तुम्हाला जे काही समजायचं असेल तुम्ही समजा. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ठरवे तो महापौर असेल, ही परिस्थिती या वार्डामधून येईल. आमचे 3 सीट लागणार या वार्डामध्ये, त्याच्यात आम्हाला काहीच शंका नाही. एक आहेत त्या काही आदिवासी आहेत, आमचे उमेदवार दादा आहेत, लक्ष्मीताईंचं सांगायचंच नाही, त्या वाघिणी आहेत, जिथे जातात तिथे फाडून येतात. एवढंच सांगतो, आत्ताची परिस्थिती समजा. तुम्ही काय इथल्या बीजेपीला मतदान करणार आहात का? ही तीच बीजेपी आहे ज्या बीजेपीमुळे आमचा सोमनाथ सूर्यवंशी नेला. ही तीच बीजेपी आहे आणि त्याच बीजेपीला मांडी लावून बसणारे हे शिंदे गट, त्यांना काय आपण मतदान देणार आहात का? एवढंच सांगतो, आपलं भविष्य आपण ओळखावं, नाहीतर आपल्या पोरांवरती वारंवार गुन्हे दाखल होतील. ही परिस्थिती आता सगळ्यांनी ओळखावी आणि या 15 तारखेला अधिकृत निशाणी कोणती आहे? कोणती आहे? आपली निशाणी, आपली निशाणी. ते तिकडचा आवाज नाही येते, ते काय घड्याळ विड्याळ आहे का? सिलेंडर नक्की ना? धनुष्यबाण नाही ना कोणी? या प्रस्थापितांना त्यांची लायकी दाखवायची या निवडणुकीमध्ये. आम्ही पण वाघिणी आणलेली आमच्याकडे, त्यांचं काठे. 15 तारखेला गॅस सिलेंडरवरती मतदान करायचंय आणि ताईंना, दादांना, वाघमारे ताईंना विजयी करायचंय. एवढंच सांगतो. दारू पाजता आणि सांगता की आम्हाला मतदान करायला लावा, ते मुलं आणि आपली पिढी बर्बाद करण्याचं काम हे उमेदवार करतात पैशाच्या जोरावर. आपले उमेदवार जे आहे ते अत्यंत चांगले उमेदवार आहेत. गरीब घराण्यातले उमेदवार आम्ही दिलेले, ते स्वतः गरिबीतून वरती आलेले आहेत. याचा अर्थ असा नाहीये 25 वर्ष प्रभाग क्रमांक 4 ते एखाद्यावर 5 वर्षाला पक्ष बदलतं. एकदा हत्तीवर जातं, एकदा घड्याळावर जातं, आता धनुष्यावर आलेलं आहे. ते पण तुम्ही सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. दर 5 वर्षांनी पक्ष बदलतात, त्यांच्या निष्ठा बदलतात, त्यांचे विचार बदलतात. आणि मी 84 सालापासून एकाच पक्षामध्ये काम करतो, त्याच पक्षामध्ये आहे. मी नाशिक महाविकास आघाडीला माझा पक्ष जनता दल यांचा पाठिंबा जाहीर करत आहे. 9 तारखेला उद्धव ठाकरे साहेब नाशिकला येणार आहे. त्यांच्या समोर नाशिक महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जनता दल पक्ष सेक्युलर हा सगळ्यांना पाठिंबा देणार आहे. हे काय सांगता, आम्ही ओबीसीचा मंडल आयोग जो आहे तो जनता दलाने आणलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा किताब जनता दलाने दिलेला आहे. संसदेमध्ये चलचित्र माझे मित्र खासदार रामविलास पासवान हे सामाजिक न्याय मंत्री असताना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.